जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज. जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. संगमनेरमधील विजयनागरी सहकारी पतसंस्थेच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर. संगमनेर येथील विजयनागरी पतसंस्थेच्या 34व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिगंबर गणेश सराफ विद्यालय कासबाजार येथील मदन कुलकर्णी हॉलमध्ये नारायणगाव येथील पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांचे मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व विजयनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचे संयुक्त विद्यमाने तसेच मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संगमनेर येथे मंगळवार दिनांक 8/7/2025 रोजी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत संगमनेर येथे मोफत घेण्यात आले. या आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये आरोग्यविषयक समस्या, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, ECG, इको टुडे, ऑक्सिजन पातळी, उंची, वजन सर्व साधारण तपासणी मोफत केली आहे. तर नेत्र तपासणी रुग्णांची मोफत नेत्र तपासणी सुद्धा केली असून यामध्ये डोळ्यांचा बुबुळा, त्याच्यावरील पडदा, लासूरची बिन टाक्याची शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कायमस्वरूपी घालवण्यासाठी लेझर शस्त्रक्रिया, चष्म्याचे नंबर काढून सवलतीच्या दरात उच्च दर्जाचे चष्मे तसेच डोळ्यांची सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, निदान व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया, मोतीबिंदू ह्या सर्व शस्त्रक्रिया माफक दरात, बिन टाक्याचे ना भूल ना पट्टी लेझर, मोतीबिंदूची लेझर शस्त्रक्रिया प्रथमच अल्प दरात करण्याची येणार आहे, असे संस्थेचे चेअरमन श्री पराग सराफ व व्हाईस चेअरमन विशाल जाखडी यांनी सांगितले आहे. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास त्यांना त्याच दिवशी नारायणगाव येथील हॉस्पिटल येथे नेण्यात येईल. प्रवास, जेवण, औषध, 2 दिवस राहण्याची सोय करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी चेअरमन डॉक्टर पराग सराफ म्हणाले की संगमनेरमधील विश्वसनीय अशी अग्रगण्य समजली जाणारी अशी आपली संस्था आहे. तर संगमनेरसह नाशिक येथे पण एक नवीन शाखा करण्यात आली आहे. तर संस्था अर्थकारणाबरोबर समाजहित जोपासण्यासाठी तत्पर आहे. म्हणून 34व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री विशाल जाखडी, डॉक्टर आशुतोष माळी, प्रवीण बेलापूरकर, संदीप मुळे, मैथिली कुलकर्णी, जोशी उदय सराफ, केदार भीमाशंकर चकोर, प्रज्ञा डांगे, विश्वजित कुलकर्णी, प्रवीण रत्नपारखी, अशोक सराफ, रवींद्र जोशी, कमलाकर भालेराव, रामनाथ जगताप, बाळकृष्ण महाजन, प्रवीण करपे, विशाल कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, व्यवस्थापक योगेश उपासनी यांसह सर्व आजी माजी संचालक मंडळासह सभासद उपस्थित होते. व्यवस्थापक देवयानी जोशी, प्रवीण आपरे यांसह गणेशनगर शाखा व गासबाजार शाखांमधील सर्व शाखा अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरात सुमारे 450 व्यक्तींनी लाभ घेतला आहे. जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडेसह प्रतिनिधी चंद्रकांत महाले, संगमनेर. आज खरोखर विजयनागरी पतसंस्थेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. 34वा वर्धापन दिन आज विजयनागरी पतसंस्था साजरी करते आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे 135 कोटींच्या ठेवी या पूर्ण झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
नाशिक इथे आपण शाखा मागच्या वर्षी सुरू केली आणि तिथे देखील 9 कोटींचं ठेवींचं संचलन झालेलं आहे. या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक टप्पे विजयनगरीने पार केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विश्वासाला पात्र अशी जी काही पतसंस्था म्हणून ओळख आज गावामध्ये थोड्याच संस्थांची आहे, त्यामध्ये सांगायला अभिमान वाटतो की विजयनगरी पतसंस्था त्यात अग्रगण्य आहे. आणि मग केवळ अर्थकरण न करता समाजासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या या वर्धापनाच्या दिवशी सर्व स्टाफ, संचालक मंडळ, आजी माजी सगळ्यांनी ठरवलं की समाजासाठी एक समाजभिमुख कार्यक्रम आपण करावा आणि म्हणून आज आपण या ठिकाणी हेल्थ चेकअप आणि डोळ्यांचं चेकअप त्या ठिकाणी करत आहोत. हेल्थ चेकअपसाठी मेडिकवर हॉस्पिटलने आम्हाला मदत केली आहे, तर नारायणगावच्या डोळे हॉस्पिटल त्यांनी डोळ्यांच्या चेकअपसाठी मदत केली. खरोखर आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत आणि आजच्या या चेकअपसाठी जवळजवळ 450 जणांनी नाव नोंदणी केली आहे. प्रत्येकाची 50-50ची बॅच करून वेगवेगळ्या वेळेत आपण त्यांना बोलवलेलो आहोत. आपण सगळ्यांनी दिलेलं सहकार्य असंच पुढे राहील या इच्छेसह थांबतो. धन्यवाद.